रात्रभर तुम्ही इथं होताय, काय काय रात्रभर मी कालपासून आहे, काल 9:30 वाजेपासून इथं आजचा दिवस समजा 24 तास झालेत मला इथं. मी बघतोय की महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारचा कंटिजन्सी प्लॅन नाही आहे, ना मशीनच्या बाबतीत आहे आणि ना मॅनपॉवरच्या बाबतीत आहे. त्यांच्याकडे जर 4 पोकलेन आहेत तर त्यांनी 4 पोकलेन एक्स्ट्रा ठेवायला पाहिजे, जेणेकरून माणूस असो किंवा मशीन असो 12 तास काम करू शकतो. 24 तास कोणी काम करू शकत नाही. मशीन एकदा गरम झाली की तिला रेस्ट द्यावं लागतं, तिचं ऑइल चेंज असेल, डिझेल चेंज असेल, जे काय असेल ते 12 तास एक पोकलेन चालवायची, 12 तास दुसऱ्या पोकलेन चालवायचे, असे कंटिजन्सी प्लॅन करायला पाहिजे होतं त्यांनी, पण तो केलेला नाही आहे. आणि ते फक्त मलबाच काढू राहिले. 24 तास झालं फक्त मलबा काढायचं काम चालू आहे. 24 तासापासून एकही माणूस त्यांनी शोधून बाहेर काढलेला नाही आहे. इकडच्या साईडनं, अलीकडच्या साईडनं जे कोलॅप झालेली भिंत आहे, इकडून जायला त्यांना चान्स आहे, परंतु ते इकडून जात नाही आहे. ही तक्रार तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली, आयुक्तांशी यांची तुमचं काही तक्रार दाखल आयुक्तांबरोबर काही बोलणं झालेलं नाही आहे. आयुक्तांशी फक्त काल संध्याकाळी संपर्क झाला होता. त्यांनी सांगितलं की काम चालू आहे, होऊन जाईल म्हणून, बस एवढंच म्हणतात ते, दुसरं काही. आता काय अपेक्षा असणार आहे तुमची? अपेक्षा मला अशी आहे की त्यांनी मशीन्स वाढवायचे, मॅनपॉवर वाढवायची. काही मॅनपॉवर पलीकडच्या साईडनी, काही मॅनपॉवर इकडच्या साईडनी जर लावली तर पुढच्या 6 तासात ते 8 तासामध्ये हे सगळं निपटून जाईल. आणि तुम्ही हे जे काम चालू आहे ना, हे जे काम चालू आहे 3 दिवसापासून, एकदा तुम्ही वरच्या साईडनं जाऊन त्याचा व्हिडिओ घ्या, त्यांनी काय काम केलंय जरा दाखवा आम्हाला पण. एकदा लाईव्ह कॅमेरा फिरवा, समोरून फिरवा आणि कचऱ्याचा पहाड आहे हा 3 दिवसापासून इथंच आहे, याला काही कमी होतच नाहीये हा पहाड. हा काय समोरचा फक्त काढणं चालू आहे. तुम्ही एकदा काय करा, त्याच्या बॅक साईडनं जा, यांनी काय काम केलंय ना नेमकं ते सगळं दाखवा, एकदा सगळं कॅमेरामध्ये दाखवा तुम्ही. तिथे पलीकडच्या साईडला अजून कोणतंच काम केलेलं नाही आहे. माझ्याकडे पलीकडचे परवा दिवशीचे पण व्हिडिओ आहे. आत्ता जरी तुम्ही बघितलं तरी ते तुम्ही बघू शकता. आतमध्ये जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या आतमध्ये कॅमेरे पाठवा, कॅमेरे पाठवून आमची माणसं आहेत की नाही ते तरी समजू द्या आम्हाला. आणि जी माणसं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांना विचारा नक्की माणसं कुठे गेले ते. आमच्यावर नका विश्वास ठेवू, त्यांच्यावर विश्वास ठेवा. प्रत्यक्षदर्शी लोक आहेत ती. प्रत्यक्षदर्शी जे होते त्यांची तुम्ही भेट घेतली, त्यांनी माहिती सांगितली की आम्ही 6 जण होतो, आम्ही वर पळालो आणि जे 6 जण होते ते खालच्या साईडला जे की कॅन्टीनच्या बाहेर जायला, ते कॅन्टीनच्या बाहेर गेले, ते दरवाजाच्या तिथं कुठेतरी अडकलेले आहेत. तुम्ही त्यांना तिकडनं काढा. आणि तिकडं जी भिंत पडलेली आहे, जी इमारत आहे ती दुसऱ्या इमारतीवर पडलेली आहे. त्याच्यामुळं माणसं खाली सेफ असण्याची शक्यता आहे, पण हे कचरा शोधत बसले ते. त्याच्यामुळं असलेली माणसं नाही जायची, हातातून जायची काम करून ठेवले ते. इथं सगळ्यात महत्वाचं, प्रशासनाचे अधिकारी इथं अवेलेबल पाहिजे आमच्यासोबत. जशी हे आमच्या घरची माणसं आहेत तसं त्यांची पण लोक आहेत, हे नागरिक आहेत, आम्ही इथं वोटिंग करतो ते पाहिजेत. त्याच्यानंतर ही जी कंपनी आहे, कंपनीचे माणसं पाहिजेत. एक मशीन लावली त्या येड्यांनी, कंपनीचे पैसे संपलेत, पालिकेचे पैसे संपलेत, यांनी मशिनरी वाढवले पाहिजे ते. आणि तिकडच्या साईडला आम्ही जसं प्रशासनाचं ऐकतो ना, तसं प्रशासनाने पण आहे ना त्यांची कामं फास्टमध्ये केली पाहिजे. बुधवारी झालेली घटना आहे, आज शुक्रवार आहे, तरी पण यांच्याकडून काही रिस्पॉन्स येत नाही. एवढं हलगर्जी, माणसाची किंमत नाही आहे, कचऱ्याची किंमत आहे. त्यांना कचरा काढत बसले ते. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.